गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, पंढरी वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। एका महत्त्वपूर्ण घडामोडीकडे मी आपल्या या निमित्ताने लक्ष वेधत आहे। मुंबई मंत्रालयामध्ये थेट मंत्रालयाच्या इमारतीत एका कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यास 50,000 रुपयाची लाचेची मागणी करून 35,000 रुपये स्वीकारताना रंगे हात अटक करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे चर्चा होणं अपेक्षित आहे। चर्चा घडलीच पाहिजे, कारण थेट मंत्रालयामधील अधिकारी जर मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या दालनामध्ये 35,000 रुपये लाच स्वीकारताना अटक होतोय, तर मग या राज्यामध्ये नक्कीच कोणाचा धाक उरला नाही का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासन ह्याचं एक संयुक्त मंत्रालय आहे आणि या अन्न आणि औषध प्रशासनाचा जो कारभार आहे तो किती ढिसाळ आहे याचा अनुभव सर्वसामान्य जनतेला अनेक वेळा आलेला आहे। अनेक वेळा अनेक गंभीर घटना घडताना दिसून आलेल्या आहेत, परंतु या प्रशासनाचा कारभार नक्की कशा पद्धतीनं हाकला जातो हे एक मोठं गौड बंगालच आहे। खरं तर अन्न प्रशासनाकडून गुटखाबंदीसारखे अनेक निर्णयांची चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी होणं गरजेचं असताना आज प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आपणाला सर्रास खुलेआम गुटखा विकला जात असल्याचं दिसून येतं। अधूनमधून तुरळक कारवाया होताना दिसून येतात, परंतु या कारवाया या फक्त एक पाण्यावरचा बुडबुडाच असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि दुसरी एक गंभीर बाब म्हणजे औषध प्रशासन देखील याच आणि अन्न आणि औषध विभागाच्या अखत्यारीत आहे आणि या औषध प्रशासनाकडून देखील महाराष्ट्रामध्ये अनेक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केलं जातं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अनेक मेडिकल दुकानातून ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ग्राहकांना औषधं दिली जातात, प्रिस्क्रिप्शनमधील जे औषधं आहेत त्याऐवजी इतर औषधं घेण्यासाठी त्यांना आग्रह केला जातो। त्याचबरोबर ज्या औषध दुकानामध्ये एक्सपायरी डेट झालेले औषधं न बदलता त्याची विक्री केली जाते, असे काही औषध दुकानदार आहेत की राज्यामध्ये की ज्यांच्यावर यापूर्वी देखील अशाच माध्यमातून याच निमित्ताने कारवाई झालेल्या आहेत। त्यांचे परवाने देखील निलंबित केल्याचं दिसून आले आहे। तर अनेक ठिकाणी अधिकारी कर्तव्य तत्परतेचा आव्हानात या औषध दुकानदारांवर कारवाई करीत असल्याचंही म्हटलं गेलेलं आहे। तसे आरोपही अनेक वेळा होताना दिसून आलेले आहेत आणि औषध दुकानाचे परवाने निलंबित करून त्यानंतर जी काही आर्थिक मागणी आहे त्याची पूर्तता झाल्यानंतर ते परवाने पुनर्स्थापित करणे असे प्रकार घडत असल्याची चर्चा मागील अनेक वर्षापासून सातत्यानं होत आलेली आहे। तर याच औषध दुकानदारीमागे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या औषध दुकानाचा जो परवाना आहे तो परवाना ज्या फार्मासिस्टच्या नावावर आहे ते फार्मासिस्ट प्रत्यक्षात त्या दुकानात उपलब्ध नसतात, नव्हे त्या गावातसुद्धा राहत नाहीत। असे अनेक औषध दुकानांच्या बाबतीमध्ये चर्चा होताना दिसून आलेली आहे। प्रत्यक्षात दुकानामध्ये फार्मासिस्ट म्हणजे दुकानाची ज्याच्याकडे मालकी आहे, ज्याच्या नावाचा बोर्ड आहे तो व्यक्ती, तो फार्मासिस्ट ज्याच्यामुळे त्याला त्या मेडिकल दुकानास परवाना मिळाला तो त्या दुकानात उपस्थित राहतोच अशी कुठलीही शक्यता अनेक ठिकाणी पडताळून पाहिली तर नजरेस पडणार नाही। त्यामुळे कारवाया होतात, कधीकधी या कारवाया प्रत्यक्ष कागदावर येण्याआधीच मिटवल्या जातात असेही आरोप होताना दिसून आले होते। अशा अनेक घटनाही पुढे आलेल्या आहेत आणि आता ही जी घटना मंत्रालयामध्ये लाचखोरीची पुढे आलेली आहे
या मेडिकल दुकानदारावर नक्की कुठल्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेली होती आणि त्याचा परवाना का निलंबित करण्यात आला होता, ही बाब जरी पुढे आलेली नसली तरी त्या मेडिकल दुकानदारास त्याचा परवाना पुनर्स्थापित करण्यासाठी 50,000 रुपयाची लाच मागितली गेली। ही बाब निश्चितपणे मंत्रालयाच्या दालनातून लाच स्वीकारली जाते, ही बाब निश्चितपणे महाराष्ट्रासाठी शरमेने खाली मान घालावी लागणार आहे। एकीकडे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार हे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारमुक्त भारत अशा वल्गना करत असतानाच थेट मंत्रालयातच जर भ्रष्टाचाराच्या अनेक घटना उघडकीस येत असतील तर याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून राजकीय पक्षप्रवेश अमुक तमुक ह्या निवडणुकीच्या काळातल्या घटना आता संपलेल्या आहेत, आता निवडणुका संपलेल्या आहेत, तर या राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याकडे थोडंसं लक्ष द्यावं असं निश्चितपणे म्हणावं असं वाटतं। या मेडिकलच्या परवान्याबाबत ज्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली आहे तो राजेंद्र डेरंगे नावाच्या त्या औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यास अटक करून पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। परंतु या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांच्या बातम्या आम्ही माध्यम म्हणून अनेक वेळा लावतो। अनेक तलाठी, मंडल अधिकारी, अनेक विविध विभागाचे अधिकारी या लाचखोरी प्रकरणामध्ये रंगे हात पकडले म्हणून आम्ही हेडलाईन काढून त्याच्या बातम्या लावतो। परंतु प्रत्यक्षात 6 महिन्याचा निलंबन कालावधी, चौकशी कालावधी संपुष्टात आला की रंगे हात पकडल्याचे पुरावे, ध्वनिमुद्रण, अमुक तमुक बरंच काही असताना देखील हे लाचखोर सुटतात कसे याचे कोडे मात्र अजून सर्वसामान्य जनतेला उलगडलेले नाही। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले गुन्हे आणि गुन्हासिद्धतेचं प्रमाण हे अतिशय याला कारण आहे तसंच आहे। ज्या पद्धतीनं लाचखोरीचा छापा टाकल्याची, रंगेहात पकडल्याची चर्चा घडते त्याचं पुढं काय होतं, तो कोर्टात कसा काय सुटतो, त्याबाबत राज्य सरकार अपील का करत नाही, ह्या अनेक प्रश्न या निमित्ताने मिळू शकत नाहीत। सर्वसामान्य जनतेला अपेक्षा असते की एखादा तलाठी, एखादा मंडल अधिकारी लाचखोरी करताना, एखादा शासकीय अधिकारी लाचखोरीच्या सापळ्यात अडकून ज्यावेळेला पकडला जातो त्यावेळेला त्याला तुरुंगात पाठवलं गेलं की काय, जाणार की काय, त्याला शिक्षा झाली का नाही याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला असते। परंतु प्रत्यक्षात 6 महिने, वर्षभरानंतर तेच अधिकारी जे लाचखोरीत सापडले होते, रंगेहात सापडले होते, त्याच्या बातम्याही माध्यमांनी लावल्या होत्या, त्या पुन्हा तेच अधिकारी पुन्हा एखाद्या पदावर आरूढ होतात, पुन्हा शासकीय सर्व पगार, पेन्शन, भत्ते, अमुक तमुक हे सगळं त्यांचं सुरळीत चालू होतं। अशा वेळेला सर्वसामान्य माणसाचा विश्वास उडाल्याशिवाय ह्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावरला देखील राहत नाहीत। त्यामुळे माझी शासनास विनंती आहे की जर मंत्रालयाच्या दालनातच जर एखादा अधिकारी, महत्त्वाच्या विभागाचा अधिकारी जर लाच स्वीकारताना जर त्याला अटक करण्यात आली असेल तर बडतर्फ करण्याची कारवाई तुमच्या नियमात निश्चित नसेल, परंतु याबाबत कठोर काय करता येईल, याबाबत आणखी कायदे कठोर कसे करता येईल याचा देखील विचार आता राज्य सरकारने करावा। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आरूढ आहेत, त्यांच्याबाबत निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेला एक मोठ्या अपेक्षा आहेत। राजकारणामुळे भाजप राज्यामध्ये ज्या टीकेला धनी पात्र ठरत आहे, अशावेळी निदान असे काही चांगले कामं जर ह्या लाचखोरांच्या विरोधात काही चांगले निर्णय झाले तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला नक्की होईल असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। धन्यवाद।